हा बोला ना मॅडम. कुठं जाऊ? इकडे संभाजीनगरला होतो. असं आहे का? काय कुठं राहिलंय आपलं? आपलं आता साहेबच ना उद्या येतील एखाद दिवस. हां हां उद्या भेटून नाही तर परत. बरं 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 बरं. मग काय लयच माग लागलं ना, बेजार करायला लागले मला. नाही मी पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेला आहे. आलाय ना? हां त्या पत्ता कट केला ना ते बाकीच्यांचे. केले का? केले मग लगेच चेक केलं मी. काय पण बोलली त्या दिवशी असं असं हां ओके म्हणले. तू म्हणशील तसं म्हणले. हां चल. जे ऐका ना, जे आलते ना, किती जण आलते तुम्ही म्हणले? 4-5 जण होते ना. पाटीलेले होते बरं का ते. बरं झालं काय तुम्ही बोलले नाही. हां पाटीलेले होते. पडेल होते ना. हां तुम्हाला तेच सांगायचं होतं मला, त्याच्यामुळे 2-3 फोन लावले होते. हां नाही ते म्हणलं की हा बघा एक आहे का एक्साइटमेंट कोणाला व्हायला पाहिजे. जे नवीन आहे त्याला. हां आपण तिथं मला तिथं पूर्ण सगळंच माहिती मला. मी एक्साइट कशामुळं फक्त मी आहे का एक मागं पुढे हे केलं, अंदाज घेतला त्यांचं बोलण्याची स्थिती हे ते काय माहिती. आपण डिसिजन घेणार आपण नाही का. बरोबर आहे. मालक ते त्यांनी म्हणले करा नाही म्हणले नाही. बरोबर. त्यांना फक्त सांगणं काम आहे आपलं. चुकीची माहिती द्यायची नाही, तेवढं आपलं काम करायचं आपण फक्त. बरोबर आहे. जे सत्य आहे जे आहे ते सत्य आहे. ते म्हणलं काय करायचं म्हणलं तुम्ही सांगा. नाही तू ठरव म्हणे. मला योग्य वाटत नाही म्हणलं. हां मग योग्य वाटत नाही ना म्हणले. जाऊ दे म्हणले. हो हेच नको म्हणले. एंटरटेन करत नको. ठीक आहे म्हणलं. आपलं हे बघ म्हणलं. ठीक आहे म्हणलं. ओके हे तर सर सांगितलं असतं ना असं असं आहे म्हणून. हे तर सगळं सांगितलेलं मी. मग तर खुश झाले असते. कधी म्हणजे लय साहेब लय झाली म्हणजे त्या फॉर्म मध्ये तर. असं आहे का? उद्या येणार उद्या नाही तर परवा दिवशी येणार होता. हां आता संध्याकाळी निघते. मला फोन करतील ते निघले तर मी मग जाऊन भेटणार. बरं बरं. आणि आता ऐका ना, हां हे झालं तरी बी आपल्याला ते पोरगा तिथंच ठेवायचं आहे. आपल्याला काही चेंजेस करायचं नाही. तुम्हाला लक्षात येतं का? हां आपल्याला काही चेंजेस करायचं नाही. सगळं जसं तसंच ठेवायचं. हां हां हां